बळी येणार आहे, थांबा. हा ना, कुठं जायचंच अवघड झालंय. पहिले तर मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल म्हणून, कारण की काल रात्रीपर्यंत अण्णा म्हणले लोक येतात का म्हणून. म्हणलं तुमच्या नावावर मी रावण भरवलंय 1000 जणांचं. आणि त्यामुळे लोक येत असतात, कारण की लोक प्रेम करतात. आपल्या लक्षात येत नसतं की आपल्याला लोक प्रेम करतात, पण ते करत असतात. आणि अण्णा तुम्ही आमचे सगळ्यात सेनापती आहेत, त्यामुळे सगळे तुमच्यावर प्रेम करतातच. तर सगळ्यात पहिले तर प्रस्तावना काय करावं हे माझ्या डोक्यात नव्हतं आणि आताही नाही आहे. पण आता कारण की गर्दी एवढी झाली आणि एवढं मोठं स्टेज आहे म्हणलं काहीतरी बोलावं लागेल. तर मला वाटलं नव्हतं की पुस्तक असं काही होऊ शकतं म्हणून. खरं पाहिलं तर मी अण्णाकडे गेलो होतो, उन्हातल्या काटाविरुद्ध मला द्या म्हणून, न्यूविराला द्या, न्यूविराला द्या, असं बरेच दिवस तगादा लावला होता. अण्णा म्हणले माझं नको म्हणले, ते आमचं जरा आटपाटचा जुना विषय म्हणे, ते काय तुला द्यायचं नाही. पण माझी इच्छा आहे म्हणजे फॅन्ड्री नावाचं पुस्तक करा. मी एका मिनिटात त्या ट्रान्समध्ये गेलो. मला कोण लिहिले म्हणे हनुमंत लोखंडे म्हणून. म्हणलं अरे लेखक पण पॉप्युलर दिसेना, आता याचं मार्केट होईल का नाही. आता एवढं पाहिलं कळालं मार्केट होतंय बरं का. आणि मग हनुमंत लोखंडेला भेटलो. मला आधी वाटलं आता हे बळच करायचं अन्नासाठी पुस्तक, अन्नासोबत रिकमेंटेड करायचं आहे. मग मला जरा स्वार्थी असतो. आणि त्यांना भेटल्यावर मला कळालं त्यांचं इंटरनॅशनल एक पुस्तक झालं, ते मॅकमिलनने केले. अरे म्हणलं हे माणूस लय पुढचा आहे. त्यांचं पुस्तकाचं नावच लय अवघड आहे, मी त्यांना आता विचारलं तरी लक्षात नाही माझ्या. तर मॅकमिलनचं, आणि ते बोलता बोलता काय म्हणले मॅकमिलनने 40 लाख कमवलेत. म्हणलं वा, मी ह्यांचं फॅन्ड्री आपल्याला करायचं. आणि तुम्हाला अभिनंदन देतो की दोन्ही पुस्तकं तुमची इंटरनॅशनल पब्लिकेशनकडून पब्लिश झाले. आणि मग तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. आणि अण्णा आणि अण्णाच्या आटपाटच्या सगळ्या टीमचं, म्हणजे गार्गी मॅडम पण इथं बसले आहेत, त्यांचं सुद्धा याच्यासाठी मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की स्वतःचं प्रकाशन असून सुद्धा तेवढं हृदय मोठं की त्यांनी आमच्यासारख्या नवीन प्रकाशकाला संधी दिली आणि आमच्यावर विश्वास टाकला. तर त्यासाठी पूर्ण टीमचं खरं तर काय म्हणताला धन्यवाद म्हणायला मी हरकत नाही. आज एवढ्या कार्यक्रमाला आमचे बरेच जण मला इथे दिसतात. माझी इच्छा आहे प्रास्ताविकात मला 10 मिनिटं दिलेत, माझं 5च मिनिटात उरकणार आहे. तर प्रवीणदादा गायकवाड आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक पहिल्या लाईनमध्ये येऊन बसलेत. किरण केंद्रेजी मला इथे दिसत आहेत, अपूर्व दिसतोय मला. हे सगळे लेखक, सगळे मित्र परिवार, म्हणजे आता बालाजी सुतार मला अचानक दिसले. म्हणजे एवढा मोठा माणूस मला इतक्या सहज इथं भेटला. तर बालाजी सुतार म्हणजे सगळी महत्त्वाची लोक इथं आलेली आहेत. त्यामुळं ह्या कार्यक्रमाला शोभा वाढलच. ज्यावेळेस ह्या कार्यक्रमाचं नियोजन ठरलं तर म्हणलं कुणाला बोलवायचं. म्हणलं साहित्यातले सगळ्यात जास्त अधिकारी वाण्याने कोण बोलू शकतं, तर ते मिलिंद जोशी सर बोलू शकतात. तर आपण त्यांना कार्यक्रमाला बोलू. आणि सरांनी 10 मिनिटात आम्हाला हो म्हणले. म्हणजे बहुतेक आमची इज्जत वाढली आहे किंवा काहीतरी झालंय. तर सर एका मिनिटात आम्हाला हो म्हणले आज. कारण की आता मराठी साहित्य संमेलन जानेवारीत, त्यांच्या मागं खूप व्याप आहे, तर त्यातही त्यांनी आम्हाला वेळ दिला. आणि गिरीश कुलकर्णी सर, आम्ही तुमचे लय चाहते बरं का. म्हणजे मी 2-4 हजार बाळासाहेब पाहिलेत मार्केटमध्ये. आणि बाऊल नावाचा एक सुंदर कविता संग्रह, आणि ज्यांना आपण सौमित्र नावाने ओळखतो, ते सुद्धा आज इथं इतक्या व्यस्त कार्यक्रमात इथं आले. आज सर खरं सांगू आम्ही तुम्हाला ऐकायला आलो, कारण की सगळ्यात जास्त अधिकारवाण्याने पुस्तकावर कोण बोलू शकतं, तर तुम्ही बोलू शकता. आणि त्यामुळं मी काय आतलं पुस्तकातलं काही बोलत नाही, पण मला निश्चित एक अपेक्षा आहे की हा पहिला प्रयोग असेल. आमचे मित्र देवा जाधवरती मला काल म्हणले की पुस्तकावर पिक्चर निघतात, हा पहिला प्रयोग असेल की पिक्चरवर पुस्तक निघतंय. आणि ते 10 वर्षानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांच्या डोक्यातून फॅन्ड्री जात नाही. याचं कारण आहे की फॅन्ड्री जरी शब्द हा कुणाला तरी डिवचण्यासाठी म्हणला वापरला असेल, आपल्या सगळ्या ग्रामीण भागात आपण वापरतो, पण अण्णांनी तो शब्द ब्रँड केला आता. आणि तो ब्रँड झालाय, ती कलाकृती ब्रँड झाली आहे, हे पुस्तकही ब्रँड होईल. आणि मला तरी वाटतं की जसं मैलाचा दगड असं म्हणतो, ज्यावेळेस 500 वर्षानंतर असं कुणी लिहिलं, आपण बघायला नसतो, पण असं कुणी पुस्तकाची लिस्ट काढायला म्हणून गेल्या 600 वर्षातली टॉप 100 पुस्तकं कोणती, पिक्चर कोणते जगातले, तर त्यात फॅन्ड्रीचं नाव निश्चित असणार. तर हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भावना, मी काय परत सांगणार नाही, तो दगड समाज मनावर मारलाय, माणसावर मारलाय, तो काय डायलॉग रिपीट मारणार नाही. पण तुम्ही एवढ्या संख्येने आलात, याचा अर्थ असा आहे की 10 वर्षानंतर सुद्धा आपण फॅन्ड्रीवर, अण्णावर, लोखंडे सरांवर आणि सौमित्र सरांवर आपण सगळे प्रेम करतो. आणि या प्रेमापोटी आपण इथं आलो. तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.